तर रामराम मंडळी, मी रेश्मा तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते रेश्मा ठाकरे ब्लॉग्समध्ये. तर आता वाजले 6:30. तर सर्वात आधी ना मला पशुपतीनाथची पूजा वगैरे करायची आहे आणि मग नंतर रियांशीला वगैरे शाळेत जायची तयारी वगैरे करायची आहे. तर चला बघू. तर सर्वात आधी ना मी रोज सकाळी 1 ग्लास कोमट तरी पाणी पित असते. तर गॅसवरती ना मी इकडे पाणी गरम करायला ठेवले. तर तोपर्यंत म्हटलं चला आपण पूजेची तयारीसुद्धा करून घेऊ. तर सर्वात आधी ना मला जे पूजेला लागणारे सर्व सामग्री वगैरे पूजेच्या ताटामध्ये काढून घेतली. नंतर इकडे माझं पाणी पण गरम झालं होतं. तर इकडे ना तेच गरम पाणी थंड करून प्यायला बसले. नंतर किती पण आपल्याला कामाची धावपळ का होईना, तर सर्वात आधी ना रोज मी सकाळी 1 ग्लास तरी पाणी पिते. नंतरच कामाला लागते. कारण आपण नंतर कामाला लागलो की मग आपण पाणी पिणंच विसरून जातो. हे माझ्या बाबतीत तरी असं होते. नंतर मंदिरात ना सर्वात आधी मी झाडू पोछा वगैरे लावून घेतला आणि ना जी माझी पशुपतीनाथची पूजा असते ना, ती सर्वात आधी पशुपतीनाथची पूजा वगैरे करून घेतली. पूजा ही ना दोन्ही टाईम करावी लागते, एक सकाळचा टाईमाला आणि संध्याकाळी 5च्या नंतर. तर माझी सकाळची ना माझी साधी भोळी पूजा मी करून घेतली. आणि ह्या पूजेला ना आपल्याला उपवास करायचा असतो. तर 2 मिनटं ना मी देवाचं नामस्मरण वगैरे करून घेतलं. आणि आता इकडे ना मला रियांशीला शाळेत ची तयारी वगैरे करायची होती. तर आमच्या मॅडमना अजूनपर्यंत झोपलेलाच आहे. तर असं ना मला तिला रोज 10 ते 15 मिनटं तरी लागतात. कारण काल रविवार असल्यामुळे ना ती प्रत्येक सोमवारी अशी नाटके करत असते. तर तिला उठवून ना ब्रश वगैरे आंघोळ करून वगैरे ना मी छान तयारी वगैरे करून घेतली. आता याच्यामध्ये असं होते की रियांशीचा अगोदरच ना शिवांश उठलेला असतो. नंतर तिचा टिफिन वगैरे पॅक करून म्हणजे टिफिन वगैरे मी आधीच करून ठेवलेला होता, फक्त पॅक करायचा राहिला होता. तर टिफिन वगैरे मी पॅक करून घेतला तिचा. आणि सकाळच्या टायमाला ना मला तिला शाळेत मलाच नेऊन द्यावं लागते. तर यात तरी माझं ना 1 ते 1.5 तास निघून जातो तयारी करून देणं आणि शाळेत नेऊन सोडणं किंवा घरी वापस येणं. तर गेली एकदाची ती आता शाळेमध्ये. तर आता मला स्वयंपाक वगैरे करायचा. तर आज ना मी आलू वांग्याची भाजी केली होती. भाजी ना साधीच केली, कारण रोज रोज मसाले खाऊन पण आपल्याला कंटाळा येते. तर बाजूला एकीकडे मी पोळ्याचे तुकडे पण आज फोडणी करून घेतले, कारण रात्रीच्या भरपूर पोळ्या वगैरे उरल्या. तर मी सकाळी ना नाश्त्याला तेच बनवत असते. तर असं होते कधी कधी की आपण एक साथ 2-3 काम करायला घेतलं की असं काही होते घाई गडबडीमध्ये. तर माझ्या हातातून पण ना तेच झालं. तर नंतर ना चहा वगैरे यांना दिला आणि चहा वगैरे मी पण थोडासा घेतला. रोज तर मी चहा पित नाही, पण जसं उपवास वगैरे असला मला तर मी अर्धा कप वगैरे चहा पित असते. नंतर ना पटापट चपात्या वगैरे टाकून घेतल्या आणि यांचा ना टिफिन रेडी करून दिला. आणि इकडे ना यांचं जायचा टायमाला ना असं मला चिडवायचं काम चालू होते. तर असो, आता हे तर चालले गेले ड्युटीला, पण शिवांश ना इकडे ना एकटाच असतो. तर मला ना परेशान करतो. तर त्याला ना मी अशी काही त्याची खेळणी वगैरे त्याच्यासमोर टाकून दिले तर तो ना त्याच्या खेळण्याशी खेळत असतो. तर मी ना माझ्या कामाला मोकळी असते. तर थोड्या वेळ साठी का ना, तर इकडे ना मी माझे काम वगैरे करून घेते. तर इकडे ना पटापट मी अशी चादर वगैरे बेडची चादर वगैरे आवरायला घेतली. तर आज ना मला बेडची चादरच म्हणजे बदलवायची होती. तर आपण किती पण व्यवस्थित ठेवलं तर लहान मुले असलं तर ते घाणच करत असतात. तर ना मी बेडची चादर वगैरे अशी धुवायला घेतली आणि दुसरी वगैरे नवीन टाकून दिली. आणि ही क्लिप ना कालची आहे. महिला दिनानिमित्त ना आमच्या ननंदबाईच्या कॉलनीमधल्या ना लेडीजनी वुमन्स डे स्पेशल करण्यासाठी ना काही गेम्स ठरवले होते. आणि खरंच अशा सर्व महिला एकत्र येऊन स्वतःला काहीतरी वेळ का होईना एन्जॉय करून घेतात. मी पण यात सहभागी घेतला होता. खरंच ना सर्व गेम्स वगैरे खेळून मला तरी माझ्या लहानपणीची ना आठवण आली. थोडक्यात का होईना आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला.
आता एवढे सर्व गेम म्हटल्यावर भूक तर लागणारच ना. तर इकडे छान सर्व महिलांनी ना गप्पा टप्पा करत छान अशी भेळ वगैरे एन्जॉय करून घेतली. आणि हो, आज इंडियाची मॅच होती आणि आपली इंडिया जिंकलीसुद्धा. तर छान आम्ही त्याचा पण जल्लोष काही केला होता. तर छान असे फटाके वगैरे फोडून त्याचासुद्धा पण आम्ही जल्लोष केला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.